नमस्कार मित्रांनो, राज्यशास्त्र म्हणजेच इंडियन पॉलिटी या विषयाची कंबाईन प्री आणि मेन्स सोबतच राज्यसेवा प्रीसाठी जी इंडियन पॉलिटीमधून प्रश्न येतात आणि त्यातील जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक सिरीज सुरू करण्यात येत आहे। तर त्यातील आजचा जो व्हिडिओ आहे हा पार्ट 1 असणार आहे। यामध्ये आपण स्पेशली कंबाईन प्री आणि मेन्ससाठी जी राज्यशास्त्राची ओळख आहे ती आपण या व्हिडिओजच्या माध्यमातून बघणार आहोत। तिच्या व्हिडिओजमध्ये ज्यामध्ये आपण कंबाईन प्री आणि मेन्सचा सिलेबस बघितला होता आणि सोबतच त्यामध्ये टॉपिक वाईज जे इम्पॉर्टन्स घटक आहेत त्या सिलेबसमधले त्याबद्दलसुद्धा आपण डिटेल जे व्हिडिओ आहेत ते यापूर्वी टाकले आहेत। तर त्यामध्ये हे तुम्हाला कंबाईन प्री आणि मेन्स या दोघांचा सिलेबस दिला आहे। त्यामध्ये प्रीमध्ये राज्यशास्त्र असं मेन्शन आहे आणि मेन्समध्ये भारतीय संघराज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ आणि विधिमंडळ इत्यादी त्यांनी नमूद केले आहे। त्यामध्ये तुम्हाला घटनेच्या प्रास्ताविक बघायचं आहे, सोबतच महत्त्वाची कलमे आणि वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संदर्भ, निर्धमी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ, त्यांचे कर्तव्य, अधिकार व कार्य, त्यानंतर राज्य विधिमंडळ, त्यामध्ये असेल विधानसभा, विधान परिषद, त्यांचे सदस्य, अधिकार व कार्य आणि त्यांची कर्तव्य, सोबतच विधी समित्या ज्या आहेत इत्यादींच्या तुम्हाला कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मेन्समध्ये सिलेबस दिला आहे राज्यशास्त्राचा। तर कंबाईन प्रीमध्ये तुम्हाला राज्यशास्त्रामधून 15 प्रश्न असतात आणि मेन्समध्ये पण तुम्हाला राज्यशास्त्र या विषयामधून 14 ते 15 प्रश्न तुम्हाला मेन्समध्ये पण दिसतील। त्यामध्ये महत्त्वाचे टॉपिक म्हणजे घटनेचा प्रारंभिक अभ्यास असो, महत्त्वाची कलमे, अनुसूच्या भाग, विधानमंडळ, संसद, न्यायमंडळ, केंद्र व राज्य संबंध, महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग, महाधिवक्ता आणि ग्रामप्रशासन इत्यादी जे महत्त्वाचे टॉपिक आहेत हे आपण मागच्या व्हिडिओजमध्ये पण बघितलेच होते। यामध्ये अत्यंत महत्त्वाचे म्हणजे घटनेचा प्रारंभिक अभ्यास असो, महत्त्वाची कलमे, अनुसूच्या व भाग, विधानमंडळ, त्यानंतर न्यायमंडळ असो, महत्त्वाच्या घटनादुरुस्त्या, ग्रामप्रशासन, घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग इत्यादी आपल्याला कंबाईनमध्ये जास्त प्रमाणात म्हणजे फ्रिक्वेंटली या टॉपिक्सवरती प्रश्न दिसतात। त्यानंतर इम्पॉर्टंट टॉपिक्स जे आपल्याला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही याला जे ओव्हरलॅपिंग टॉपिक्स आहेत आणि सोबत राज्यसेवा जी प्री आहे त्यामध्ये पण तुम्हाला याचा भरपूर प्रमाणात फायदा होणार आहे टॉपिक्सचा। तर त्यामध्ये प्रारंभिक असेल घटना निर्मिती, प्रस्तावना, संघराज्य व्यवस्था, राज्यशास्त्र, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत यामध्ये जी कर्तव्ये आहेत त्यांचा पण तुम्हाला अभ्यास करायचा आहे। नंतर ग्रामप्रशासन आहे, राज्य विधिमंडळ, त्यामध्ये विधानसभा, विधान परिषद, राज्यपाल, त्यानंतर राष्ट्रपती, लोकसभा, राज्यसेवा म्हणजे संसद, त्यानंतर न्यायव्यवस्था असेल त्यामध्ये उच्च न्यायालय इम्पॉर्टंट आहे, इतर असो सुप्रीम कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट असो, ज्युडिशियल रिव्ह्यू असो, PIL बद्दल माहिती असो किंवा त्यानंतर लोकपाल असो, लोकायुक्त असो इत्यादी तुम्हाला न्यायव्यवस्था या टॉपिकमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर घटनात्मक व बिगर घटनात्मक आयोग यांचा अभ्यास करायचा आहे आणि सोबतच सूची, अनुसूची, कलमे जी महत्त्वाची आहेत त्यांचा पण तुम्हाला यामध्ये अभ्यास करायचा आहे। तर 1 बाय 1 या टॉपिकवरती आपण प्रारंभिकपासून सुरू करणार आहोत, घटना निर्मितीचा इतिहास वगैरे त्यापासून आपली जी सिरीज सुरू होणार आहे। तर येणाऱ्या 10 ते 15 व्हिडिओजमध्ये आपण संपूर्ण हे टॉपिक्स कशा प्रकारे आपल्याला प्रिलिम्स आणि कंबाईन मेन्समध्ये मदत करतील त्याप्रकारे आपण या टॉपिक्सचा आढावा घेणार आहोत। त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही विषयाचा अभ्यास करत असताना स्टडी स्ट्रॅटेजी अशा प्रकारे ठेवायची आहे की जर तुम्ही नवीन असाल म्हणजेच बिगिनर असाल तर तुम्हाला RP हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि जर ज्युनियर असाल म्हणजेच तुम्ही 1 ते 2दा जर MPSCचा अभ्यास केला असेल आणि जर बेसिक तुमचं क्लिअर असेल तर तुम्ही PR हा फॉर्म्युला वापरू शकता। नवीन लोकांनी म्हणजेच बिगिनर्स लोकांनी प्रथम R म्हणजे रीडिंग करावी, कुठलेही जे आपले संदर्भ पुस्तकं आहेत त्यांची एक रीडिंग करून घ्यावी आणि बेसिक अंडरस्टँडिंग क्लिअर झाल्यानंतर PYQ जे प्रश्न आहेत त्या टॉपिकवरचे, त्या विषयावरचे मागील 5 ते 6 वर्षातील त्याचा आढावा घ्यावा। त्यानंतर आणखी एकदा रीडिंग करावी आणि जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतात ते तुम्ही हायलाईट करू शकता।
किंवा स्वतःची नोट्स बनवा, परंतु एक्झामला कमी टाईम असल्यामुळे तुम्ही पुस्तकामध्येच हायलाईट करून नंतर त्याची रिव्हिजन करू शकता. ती रीडिंग आणि हायलाईट झाल्यानंतर तुम्ही आणखी PYQ बघू शकता यामध्ये, जेणेकरून तुम्हाला आणखी क्वेश्चन कशाप्रकारे आयोग विचारते याची क्लिअर अंडरस्टँडिंग होणार आहे. आणि त्यानंतर हे सर्व 4 स्टेज कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्या विषयाची रिव्हिजन करायची आहे, जे तुम्ही टॉपिक हायलाईट केले आहेत किंवा जे टॉपिक तुम्हाला वीक वाटतात की यावर आपण जास्त भर दिला पाहिजे, अशा प्रकारे तुम्ही टॉपिक रिव्हिज करू शकता. आणि एक्झामच्या 15 ते 20 दिवसाआधी कुठल्याही एका चांगल्या क्लासेसची टेस्ट सिरीज घेऊन तुम्ही 5 ते 6 कंबाईनच्या टेस्ट सिरीज लावून अटेम्प्ट करून एक्झाम द्यायला जाऊ शकता. ओल्ड स्टुडंटसाठी पहिल्यांदा तुम्हाला PYQ बघायचं आहे, जर तुमची बेसिक थोडीशी क्लिअर असेल. त्यानंतर रीडिंग करायची आहे, त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट हायलाइटेड करायचं आहे, कारण की याआधी आपलं बेसिक थोडं क्लिअर आहे. आपण त्यामुळे PYQ बघितल्यानंतर आपल्याला एक अंडरस्टँडिंग येते की कशा प्रकारे प्रश्न येतात आणि आयोग कुठल्या टॉपिकवर जास्त भर देत असतो. तर त्यामुळे तुम्ही फर्स्ट रीडिंगमध्येच तुम्ही हायलाईट करू शकता. त्यानंतर आणखी तुम्हाला PYQ बघायचं आहेत आणि आणखी जे हायलाईट केलेलं आहेत त्यांची रीडिंग करायची आहे आणि तसंच त्याप्रकारे तुम्हाला रिव्हिजन प्लस टेस्ट सिरीज पण द्यायची आहे. तर याआधी आपण चॅनलच्या माध्यमातून MPSC कंबाईन प्री सिरीज 2024 चालू केली होती. त्यामध्ये पार्ट 1मध्ये आपण सिलेबस आणि पेपर पॅटर्न सांगितलं आहे. पार्ट 2मध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत प्रत्येक विषयामधील, तुम्हाला कुठकुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायचा आहे त्याबद्दल आपण बोललो आहोत. आणि पार्ट 3मध्ये बुकलिस्ट, जी महत्त्वाची तुमची संदर्भ पुस्तकं आहेत त्याबद्दलसुद्धा आपण पार्ट 3मध्ये टाकलेलं आहे. तर ही सगळे व्हिडिओज जे आहेत मी ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. इंडियन पॉलिटी म्हणजेच राज्यघटनेचा पार्ट 2मध्ये आपण घटनेचा प्रारंभिक या टॉपिकपासून सुरू करणार आहोत. यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजेच हिस्टोरिकल बॅकग्राऊंड, म्हणजेच तुम्हाला 1773 ते 1947 जे महत्त्वाचे ॲक्ट आहेत इन बिटवीनमधले, त्याबद्दल आपण जे परीक्षामध्ये जे महत्त्वाचं विचारलं जातात त्यावर आपण फोकस करून शॉर्ट्समध्ये आपण हे ॲक्ट्स अभ्यास करणार आहोत. याचा फायदा तुम्हाला हिस्ट्रीमध्ये पण होणार आहे. हिस्ट्रीमध्ये पण यावर प्रश्न येत असतात, त्यामुळे राज्यशास्त्र आणि हिस्ट्रीचा तुम्हाला जो बेसिक पार्ट आहे तो यामध्ये क्लिअर होणार आहे. इतर माहितीसाठी तुम्ही ब्रेनसीट MPSCचं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टाकली आहे.